सर्कसचा तंबू हा एक महाकाय रचना होता, जो जत्रेच्या मध्यभागी असलेल्या लाल पांगऱ्या पर्वतासारखा उंच होता. त्याचे टोकदार छत आकाशाकडे पसरलेले होते. वरच्या बाजूला रंगीबेरंगी झेंडे फडकत होते, वाऱ्याच्या लयीत नाचत होते. आत विशाल गोलाकार रिंगण सोनेरी रंगाच्या स्पॉटलाइट्सने उजळले होते, जे चैतन्यशील मॅटने झाकलेल्या जमिनीवर उबदार चमक देत होते. छतावरून लटकलेल्या बहुरंगी रिबन हवेत फिरत आणि चमकत होत्या. पॉपकॉर्न, कापूस कँडी आणि गवताचा सुगंध हवेत रेंगाळत होता. प्रत्येक कोपऱ्यात भरलेल्या उत्साह आणि अपेक्षेसह मिसळत होता. ढोल, तुतारी आणि सर्कस संगीताचा आवाज तंबूतून खेळकरपणे प्रतिध्वनित होत होता. प्रत्येक कृतीपूर्वीचा रोमांच वाढवत होता. वेद पुढच्या रांगेत एका फळ्यांच्या लाकडी बाकड्यावर बसला होता. त्याच्या भोवती आनंदी चेहऱ्यांचा समुद्र होता. मुले, वृद्ध जोडपे आणि मित्रांचे गट. त्याचे छोटे पाय बेंचच्या काठावर लटकत होते, उत्साहाने थोडेसे हलत होते. त्याने केशरी पिवळा टी-शर्ट आणि डेनिम शॉर्ट्स घातले होते. सर्कसच्या भव्यतेने भारावून तो आजूबाजूला पाहत असताना त्याचे डोळे आश्चर्याने चमकत होते. त्याच्या शेजारी लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि उत्सुकतेने बोट दाखवले, तर मुले आनंदाने श्वास घेत होती. तरीही वेदची नजर रिंगणाच्या मध्यभागी स्थिर होती. त्याचे भाव विस्मय आणि कुतूहलाने भरलेले होते. या कार्यक्रमाची सुरुवात संगीताच्या कडकडाटाने आणि कलाकारांच्या परेडने झाली. रंगवलेले चेहरे असलेले विदूषक, लांब रेशमी दोरीवर हवेत फिरणारे कलाबाज आणि परिपूर्ण लयीत ज्वलंत सुरे फेकणारे जगलर, पेटत्या रिंगणातून उडी मारणारा सिंह, कोलांटी उड्या मारणारा अस्वल, प्रकाशझोत सतत फिरत होता. कधीकधी हवेत उडी मारणाऱ्या धाडसी ट्रॅपेस कलाकारावर लक्ष केंद्रित करत होता, तर कधीकधी हुप्समधून उडी मारणाऱ्या प्रशिक्षित गोरिला आणि डायनासोर किंवा टोपीवरून रंगीत स्कार्फ काढणाऱ्या जादूगारावर. प्रत्येक कृतीने प्रेक्षकांकडून हास्य आणि टाळ्यांचा कडकडाट मिळवला. मानवी पिरामिड तयार करणाऱ्या, अविश्वसनीय उंची गाठणाऱ्या आणि परिपूर्ण अचूकतेने संतुलन साधणाऱ्या कलाकारांच्या गटाने वेद विशेषतः मंत्रमुग्ध झाला. वेदसाठी तो फक्त एक कार्यक्रम नव्हता, तो जादूनी जिवंत झाला होता. त्याला असे वाटले की त्याने एका वेगळ्या जगात प्रवेश केला आहे, जिथे काहीही शक्य आहे. जेव्हा जेव्हा एखादा कलाकार उडी मारायचा किंवा जोकर घसरून पडायचा, तेव्हा त्याचे डोळे विस्फारले जायचे. जेव्हा भव्य अंतिम संगीत वाजले आणि सर्व कलाकार पुढे आले, तेव्हा मुख्य जोकर, एक विशाल लाल नाक असलेला चमकदार पॅचवर्क पोशाख घातलेला, स्पॉटलाइटमध्ये आला, गूढपणे हसत फिरला आणि अचानक चमकणाऱ्या राखेच्या फुग्यात गायब झाला. गर्दी आश्चर्याने हादरली. त्याला वाटले की हा या कार्यक्रमाचा एक भाग आहे, पण त्यानंतर जे काही घडले ते अनपेक्षित होते. सर्कस तंबूचा कापड अदृश्य हातांनी स्पर्श केल्यासारखा थरथर कापू लागला. एकामागून एक आधार देणारे खांब बाजूला झाले आणि मंद नाट्यमय हालचालीने संपूर्ण तंबू मऊ फुग्यासारखा आतल्या बाजूला कोसळला. तरीही कोणालाही दुखापत झाली नाही, एक ओरखडाही नाही. गर्दी स्तब्ध झाली. त्याने जे पाहिले होते ती सामान्य सर्कस नव्हती, ते काहीतरी अधिक गूढ आणि जादुई होते. एक असा भीतीदायक आघात जो त्याच्या हृदयात कायमचा कोरला गेला.